राष्ट्रीय महामार्ग 53वर हा कानेरी फाटा आहे आणि या कानेरी फाट्यावर एक सव्वा महिन्यापूर्वी या उड्डाणपुलाचं नवीन काम झालेलं आहे आणि हे काम एवढ्या निकृष्ट दर्जाचं होतं की या रस्त्यावर एक महिन्याच्या आतच मोठमोठे खड्डे पडले होते आणि आपल्या ANN न्यूज चॅनलनं ही बातमी लावून धरली. आम्ही तक्रार केली होती त्या संदर्भात. या ठिकाणी त्यांनी ते खड्डे जे पडले होते ते खड्डे या ठिकाणी डांबरच्या रोडवर सिमेंट काँक्रीटने खड्डे बुजवण्याचा प्रयत्न 2 दिवसापूर्वी केला होता, परंतु ते एका रात्रीत इथल्या वाहनांच्या ये-जामुळे पूर्ण खड्डे जसेच्या तसेच तयार झालेत आणि या काँक्रीटमुळे पूर्ण रस्त्यावर गिट्टी हे आथरले गेली आणि त्या गिट्टीतून मोटरसायकल मोठ्या गाड्यासुद्धा या ठिकाणी स्लिप होत आहेत. रोज अपघात या ठिकाणी होत आहेत आणि हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं दुर्लक्ष याच्याकडे म्हणता येईल किंवा त्यांची मिलीभगत या ठेकेदारासोबत असंही म्हणता येईल. आणि आपले जे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री आहेत माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनी संसदेमध्ये सांगितलं होतं की मी या महामार्गामध्ये कोणत्याच महामार्गामध्ये भ्रष्टाचार होऊ देणार नाही. निकृष्ट काम ज्यांनी केलं त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करेल. ब्लॅकलिस्ट त्याच्यापेक्षा जर तो निकृष्ट दर्जाचा व्यक्ती असेल काम करणारा तर त्याला बुलडोजर खाली घेतल्या जाईल. तर आमचं म्हणणं हेच आहे की हे एवढं निकृष्ट काम आहे की याला ब्लॅकलिस्ट नाही, याला आता बुलडोजर खालीच गडकरी साहेबांना घेतलं पाहिजे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं हा ठेकेदार बदलून दुसऱ्या ठेकेदाराला या ठिकाणी काम दिलं पाहिजे. एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे आणि आम्ही तुमच्या ANN न्यूजचे आभार मानतो की या ठिकाणी कमीत कमी तुमची बातमी लागल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी खड्डे बुजवण्याचं काम यांनी सुरू केलं. एका रात्रीपुरता दिलासा या ठिकाणी प्रवाशांना मिळाला आणि आज सुद्धा ते पडलेले खड्डे आज आता अर्ध्या तासाआधी त्यांनी बुजवण्याचा प्रयत्न केला. अजून ते काँक्रीट वलच आहे, पण हा बिंडो कॉन्ट्रॅक्टर कुठून आला हेच कळत नाही की डांबरवर काँक्रीट चालणार कसं. हे तर जगातली या इंजिनिअरिंग यामधली एक पहिली घटना असेल की ज्या ठिकाणी डांबरवर काँक्रीट टाकल्या जाते.